नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि हे व्हिडिओ मेन म्हणजे आपल्या बिगिनर्ससाठी आहे जे बॉडी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि मेन म्हणजे ते व्हेजिटेरियन्स आहे. आणि व्हेजिटेरियन्स हा बेस्ट प्रोटीन सोर्स आहे. आणि मी पण व्हेजिटेरियन आहे. मला पण व्हेज खाऊन मी अशी माझी फिजिक्स बनवलेली आहे, जी तुम्ही स्टार्टिंगला बघली ते फिजिक्स मी बनवलेली आहे. आणि तशीच जर फिजिक्स तुम्हाला प्रोटीन खाऊन म्हणजे बेस्ट सोर्स म्हणजे तुम्हाला व्हेजिटेरियनमधून प्रोटीन घ्यायचं असेल, खूप छान आहे व्हेजिटेरियन. आणि मी पण घेत आहे. आजपर्यंत कधीच नॉनव्हेजला हातसुद्धा लावला नाही आणि लावणार पण नाही. मेन म्हणजे व्हेज हा व्हेजिटेरियनसाठी प्रोटीन सोर्स आहे ते म्हणजे डाळ वगैरे सर्व आहे. मी स्टार्टिंगपासून सांगतो. पहिले तर आपली जिम आता बिगिनर्ससाठी हा व्हिडिओ आहे. बिगिनर्स कसं असते, स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा जिम लावल्यानंतर तुम्ही स्टार्टिंगला एक महिन्यासाठी तुम्ही सर्व इन्स्ट्रुमेंट जिममधले यूज करता. डंबल वगैरे कसं मारायचं, काय मारायचं, एक्सरसाइज शिकून घेता ट्रेनरकडून. त्यानंतर तुम्ही जिम माराय असली सुरुवात करता. आणि एक महिन्यामध्ये तुम्ही काहीच नाही, जे आहे घरचं ते खाता आणि जिमचं ती सुरुवात करता. त्या एका महिन्यानंतर तुम्हाला वाटते यार आपली बॉडी तर बनणं आली, आपण तर प्रयत्न करायलो. एका महिन्यात बॉडी बनत नसते, पण बल्किंग तुम्हाला थोडी थोडी दिसत असते. त्याच्यासाठी काय करायचं, आता एक महिन्यानंतर तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम तुमची वाढवावी लागेल, जेवण वाढवायला लागेल. जर तुम्ही पतले असाल, स्किनी असाल, तर तुम्हाला जेवण जास्त करावं लागेल आणि प्रोटीन जास्त इंटेक्ट करावं लागेल, कार्ब्स जास्त इंटेक्ट करावं लागेल. प्रत्येक गोष्टी कॅलरीज जास्त इंटेक्ट करावं लागतील. तेव्हा कुठं तुम्ही बल्किंगला सुरुवात किंवा मास गेनर, चांगल्या क्वालिटीचं मास गेनर घ्यावं लागेल. मी घेतो, चांगल्या क्वालिटीचं घ्यावं लागेल, जसं की तुमचे शरीर मास गेनमध्ये बल्किंगमध्ये पुढे जाईल. आणि जर तुमचं पहिलेच बल्क असेल, जेव्हा पहिले तुमचं शरीर मोठं असेल, फक्त तुम्हाला व्यायाम करायची गरज आहे आणि हेल्दी फूड घ्यायची गरज आहे. जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर हेल्दी फूड जसं की व्हेजिटेबल्स, ज्याच्यामध्ये लो फॅट असेल आणि गुड कॅलरीज, हेल्दी फॅट, चांगल्या गोष्टी असतील, ते तुम्हाला फॅटच्या याच्यामध्ये घ्यावे. आता मेन म्हणजे बिगिनर्ससाठी स्टार्टिंग असते की आपण बॉडी तर बनवत आहोत, तर स्टार्टिंग कशी करावी, जेवणापासून प्रोटीन कसं घ्यावे. हेल्दी प्रोटीन असते. स्टार्टिंगला जिम मारता, पहिले स्टार्टिंगला तुम्ही एक मसलसाठी ट्रेन करता, त्याच्यानंतर 2 मसल घेता. आणि हे गलती तुम्ही करता, ते गलती करू नका. ते म्हणजे कशी माहीत आहे का, जर तुम्हाला आता जसं तुम्ही स्टार्टिंग केली जिम वगैरेची, तर तुम्ही फर्स्टली नाही का एक मसल ट्रेन करू नका, 2 मसल ट्रेन करायला सुरुवात करा. कारण जेवढ्या मसल तुम्ही ट्रेन करसाल तेवढं तुमचे शरीर एक्सटेंड होईल. आणि जिममध्ये गेल्या वॉर्मअप करत जा. वॉर्मअप केल्यानंतर तुम्हाला ते तर सर्वांनाच माहीत आहे, पण वॉर्मअप केल्यानंतर आणि ते सर्व झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, ते सर्व झाल्यानंतर जिमहून आल्यानंतर तुम्ही बेस्ट प्रोटीन सोर्स, जिमनंतर आल्यानंतर तुम्ही काय खाता, जिमनंतर आल्यानंतर कोणी डाळी खाते. आणि बेस्ट सोर्स व्हेजिटेरियनसाठी डाळ असते. मुगाची डाळ, उडदाची डाळ वगैरे वेगवेगळ्या डाळी रात्री भिजवून ठेवायच्या. आणि सकाळी जिमहून आल्यानंतर तुमची बॉडीला लागते प्रोटीन्स लागते, फायबर्स, वेगवेगळ्या गोष्टी. तुम्हाला भूक जर लागते ना, ते भूक महत्त्वाची आहे. भूकल्यानंतर तुम्ही काय खायचं, डाळी वगैरे सगळं जे रात्री तुम्ही पाण्यात भिजवून ठेवलं, सकाळचे मीठ वगैरे, दही वगैरे टाकून ते मस्त ब्रेकफास्टमध्ये खायचं. ते जर नाही असेल तर काय करायचं, ओट्स घ्यायचे, कोणत्या पण तुमच्या चॉईसनंतर, कोणी MBA वगैरे जे तुम्हाला आवडेल ते ओट्स घ्यायचे. आणि ते ओट्स 250 ml दूध कटोऱ्यात टाकायचं. त्याच्यामध्ये 2 स्कूप ओट्सचे टाकायचे, जसं की तुम्हाला ते इन्फॉर्मेशन असेलच. ते टाकल्यानंतर त्यामध्ये 2 केळं, 2 बनानाज म्हणजे तुम्हाला भेटतील. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे. मास गेनसाठी बेस्ट आहे. आणि जे बिगिनर्स आहे त्याच्यासाठी हे प्रोटीन सोर्स इझी टू डायजेस्ट आणि बनवायला पण खूप सोपं. हे प्रोटीन सोर्स त्यांच्यासाठी आहे. आणि स्टार्टिंग याच्यापासूनच असते प्रत्येक बिगिनर्सची. आणि हे तुम्ही घ्या, सोपं आहे बनवायला. त्यानंतर येते आपला आफ्टरनूनचं जेवण, जे की तुम्ही दुपारचं जेवण म्हणता. म्हणजे सर्वजण दुपारचेच म्हणतात, पण दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं, दुपारच्या जेवणामध्ये खूप सोर्स आहेत. पोळी भाजी, सोया चंक्स बेस्ट सोर्स फॉर प्रोटीन.
आणि आपलं हे पनीर. पण पनीरचं कसं असते माहीत आहे का, पनीर हे गॅस तयार करते, गॅस वगैरे होते पनीरनं, किंवा जे जिरत वगैरे नाही पनीर चांगल्या प्रकारे. पण पनीरमध्ये खूप चांगलं प्रोटीन असते. काय करायचं, सोया चंक्सची रेसिपी सांगतो मी, बेस्ट रेसिपी एव्हर, जे मी खूप जागी ऐकली पण, आणि मी तुम्हाला सांगतो मराठीमध्ये. काय करायचं, सोया चंक्स घ्यायचे 50 ग्राम म्हणजे 50 ग्राम सोया चंक्स घ्यायचे, त्याला ग्राइंड करायचं मिक्सरमध्ये. त्याच्यामध्ये कांदा वगैरे, चटणी मीठ वगैरे सर्व टाकायचं. ते टाकल्यानंतर त्याच्यात 100 ग्राम काय करायचं, बेसन घ्यायचं, बेसन त्याच्यामध्ये टाकायचं, चांगलं त्याला हे करायचं मिक्स, म्हणजे चांगलं त्याला पिठावानी चुरंगळून घ्यायचं. ते घेतल्यानंतर त्याचे चिल्ले बनवायचे. चिल्ले म्हणजे जे पोळ्यावानी असतात ते. तेल टाकायचं आधी, तूप वगैरे तुम्ही तूप टाकायचं. तुम्हाला फॅट गेन करायचं असेल, मसल लॉस करायचं असेल तर साधं आपलं ते खाऊन घ्या. तूप वगैरे जास्त काही टाकू नका, तुपामध्ये फॅट असते आणि फॅटनी तुमचं मास गेन लवकर होते. ज्याला फॅट गेन करायचा, मास गेन करायचं, त्यांना तूप चांगलं असतं. गाईचं, गावरान गाईचं तूप वगैरे कोणतं पण तूप चालतं आणि फॅट गेन होते. ते टाकायचं. ते टाकल्यानंतर मस्त चिल्ले बनवून खायचे. त्याच्यातून तुम्हाला 52 ग्राम प्रोटीन भेटते. आणि जे तुम्ही सकाळी ओट्स खाल्ले त्याच्यातून तुम्हाला 20 ग्राम किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळते. ते 20 ग्राम आणि 52 ग्राम किती होते, 62 ग्राम प्रोटीन. आणि तुमचं बॉडी वेट समजा 60 असेल तर तुम्हाला 120, जर तुम्हाला बल्किंग चांगली करायची, चांगली पर्सनॅलिटी बॉडी बनवायची असेल तर तुम्हाला 130, जर 60 kg वेट असेल तर तुम्हाला 120 ग्राम प्रोटीन, तुम्हाला एक दुप्पट प्रोटीन घ्यायला लागते. 1 kg, 1 किलोसाठी 2 ग्राम प्रोटीन बॉडी बनवण्यासाठी चांगलं आहे. जे बल्किंग, जे बॉडी बिल्डर्स आहेत त्याच्यासाठी बेस्ट आहे. आणि जे बिगनर्स आहेत त्यांनी 1 ग्राम, जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल, फक्त चांगलं बॉडी दिसायची असेल तर तुम्हाला पर 1 kg तुम्हाला 1 ग्राम प्रोटीन महत्त्वाचं आहे. ज्यांना बिगनर्स आहे त्यांनी दीड किंवा 2 ग्राम बेस्ट आहे, चांगलं घ्यायचं. ते नंतर रात्रीचं डिनर येते. रात्रीच्या डिनरमध्ये आणि जे संध्याकाळचे जेवण असते, चहा, शुगर हे सर्व काय सोडून द्या. हे खूप खराब असते, अनहेल्दी असते सर्व. त्यानंतर तुम्ही केळं, जर तुम्हाला मास गेन, वेट गेन करायचं असेल, केळ खूप चांगले आहेत. केळ, काजू, बदाम दुपारच्या टायमाला खायचं. किंवा कॉफी वगैरे, जर तुम्हाला जिमला संध्याकाळून जायचं असेल तर तुम्ही कॉफी वगैरे किंवा भात वगैरे. आणि तुमचं जर संध्याकाळी जिमला जाताल तर ओट्स हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याचे कार्बोहायड्रेट्स असतात आणि कार्बोहायड्रेट्स तुमची एनर्जी बूस्ट तयार करतात. आणि जिममध्ये ते खाऊन गेल्यानंतर तुम्हाला वेट वगैरे उचलण्यासाठी खूप सोपं जाईल. त्याच्यासाठी संध्याकाळसाठी. आणि सकाळच्यासाठी काजू बदाम, सकाळी उठल्याच्या रात्री भिजू घालायचे काजू बदाम वगैरे सगळे, मनुका, काजू बदाम आणि अंजीर हे सर्व भिजू घालून सकाळी उठल्यावर अर्धा घंटा आधी, उठल्यानंतर अर्धा घंटा आधी, जिमला जायच्या अर्धा घंटा आधी ते खायचं आणि जिमला जायचं. त्यामध्ये एनर्जी मिळेल. आणि तुम्हाला प्री वर्कआउट वगैरे हे घेऊ नका, काही सप्लिमेंट्स काही कामाचे नाहीत. मास गेनर वगैरे म्हणजे तुमच्या मनानं जे तुम्हाला वाटते ते. माझ्या मनानं मी जे वाटते तुम्हाला सांगत आहो. आणि जिमून आल्यानंतर हे काय रुटीन ठेवायचं. आणि रात्रीच्या डिनरमध्ये काय घ्यायचं, रात्रीच्या डिनरमध्ये जे डायजेस्टिव्ह असेल, जे डायजेस्ट होईल ते खायचं. जसं की भात वगैरे. भात, ज्याला फॅट लॉस करायचं त्यांनी भात सोडूनच द्या. भात खूप खराब आहे, म्हणजे फॅट लॉस भातामध्ये फॅट असते, सर्वांना माहिती आहे. ते फॅट वाढवाय भात खूप खराब आहे. म्हणजे जे बल्किंगमध्ये आहेत त्यांना भात चांगला आहे. जे बल्किंगमध्ये नाहीत त्यांनी भात सोडून द्या. डायजेस्टिव्ह खायचं. रोटी वगैरे 2 रोट्या किंवा 1 रोटी खायची रात्री झोपताना. जास्त जेवण काही कामाचं नाही. आणि जेवणाच्या अर्ध्या घंट्यानंतर पाणी पिणं हे खूप चांगलं आहे. जेवणाचे कारण त्या जे पार्ट्स असते, जसं की तुम्ही जेवण झाल्या जर पाणी पित असाल तर तुम्हाला डायजेस्ट व्हायला खूप अवघड जाते जेवण. आणि जेवणाच्या अर्ध्या घंट्यानंतर जर तुम्ही पाणी पिलं तर ते तुम्हाला डायजेस्ट करायला चांगलं जाते. कारण जेवण झाल्या जर तुम्ही पाणी पिलं तर ते जे ॲसिड असते, HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड असते आपल्या स्टमकमध्ये, त्या हायड्रोक्लोरिक ॲसिड गरम असते. जेवल्यानंतर ते डायजेस्ट करायला सोपं जाते. जर तुम्ही त्याच्यात थंड पाणी टाकत असाल तर त्याची जे हे असते, pH असते ते कमी होऊन जातं. त्याच्यामुळे जास्त जेवण झालं अर्धा घंटा पाणी प्यायचं.
रात्री झोपताना 250 ml दूध पिणं गरजेचं आहे. जर तुम्ही मास गेनरमध्ये असाल, कॅलरी जास्त पाहिजे असेल, दूध पिया, खूप महत्त्वाचं आहे. हे सर्व आपली दिनचर्या आहे. सेकंड पार्टमध्ये जर तुम्हाला सेकंड पार्ट ऐकायचं असेल तर कमेंट करा. आणि हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला सेकंड पार्टमध्ये तुम्हाला बल्किंग कशी करायची, काय करायचं, स्टार्टिंग व्यायाम काय करायचा, जे तुम्हाला चांगला असेल ते तुम्हाला मी सर्व चांगलं याच्यामध्ये रिस्पॉन्स द्या. धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या. मी सबस्क्राईब करा, लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. धन्यवाद.